शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल PG न्यूज मराठी। प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कोळगाव येथे शिबिर राबवण्यात आले। आरोग्य विभागाअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत गर्भवती मातांसाठी कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गरोदर महिलांची तपासणी व काळजी आहार याबद्दल माहिती देण्यात आली। यावेळी आरोग्य तालुका अधिकारी डॉक्टर शैला डांगे, डॉक्टर घुगे, डॉक्टर देवपूजे, सर्व आशा सेविका, सुपरवायझर, सर्व स्टाफ उपस्थित होता। अधिक माहिती पुढील प्रमाणे। माझं नाव निकिता मिलिंद राहते। मी परीत गल्लीला राहते। आम्हाला आशा सेविका म्हणून अनिताताई गायकवाड यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे। आहाराविषयी सगळी माहिती सांगितली आणि आमची नोंदणी सुद्धा करून घेतलेली आहे। त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि सगळे सेविका आम्हाला सगळी छान माहिती सांगतात आणि आम्हाला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेविषयी माहिती सुद्धा सांगितलेली आहे। आणि किलकारी मॅडमचा सर्वांना नंबर सुद्धा सेव्ह करून घेतलेला आहे मोबाईल मध्ये आणि त्यांचा फोन जरी आला तर ती पूर्ण माहिती ऐकावी असं सुद्धा सांगितलं आहे त्यांनी। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद। माझे नाव अनिता प्रकाश गायकवाड, कोळगाव PSC आणि मी आशा सेविका आहे। तर मी गरोदर मातांना आहाराविषयी माहिती सांगते। म्हणजे कशी 15 ते 49 वयोगटातील महिलांनी त्यांची पाळी चुकल्यास आरोग्य केंद्रात येऊन किंवा आशा सेविकाताईंकडे माहिती द्यावी आणि आशा सेविकाताई त्यांना माहिती सांगतात। तर प्रत्येक महिन्याला आरोग्य केंद्रात येऊन त्यांनी आपली नोंदणी करावी। नोंदणी अंतर्गत त्यांना त्यांची हे माहिती नोंदणी केली जाते, लसीकरण केले जाते, त्यांना आहाराविषयी माहिती सांगितली जाते। तर आहार म्हणजे गरोदर मातांनी हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य आणि व्यवस्थित पोषक आहार घ्यावा, सकस आहार घ्यावा आणि आहाराविषयी त्यांनी विशेषतः म्हणजे काळजी घ्यावी। तसं आशाताई त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात। प्रत्येक महिन्यादरम्यान त्यांची तपासणी केली जाते आरोग्य केंद्रामध्ये। एवढे बोलून मी माझे संपवते। आज आपण या ठिकाणी सर्वजण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना म्हणजे ही एक विशेष गरोदर माता तपासणी शासनाने आयोजित केलेला आहे। हा प्रोग्राम बऱ्याच वर्षापासून चालू आहे। त्याची तपासणी दर महिन्याला 9 तारखेला होत असते आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोळगाव मध्ये। गरोदर माता क्लिनिक हे आणखीन ठरलेले वार पण असतात, पण हे ज्या सर्व उपकेंद्रांच्या आपल्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत ते वेगवेगळे जे उपकेंद्र येतात आपल्या लोकसंख्या आपली कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व लोकसंख्या मिळून 40,000पर्यंत आहे। तर आपल्याला प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या क्लिनिक मध्ये ज्या गरोदर माता आहेत त्यांच्यामधून हाय रिस्क, आपण त्यांना जोखमीच्या माता असे म्हणतो, विशेषतः त्या मातांची विशेष अशी तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळगाव मध्ये आपले दोन्ही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा देवपूजे सर व डॉक्टर राजेश घुगे सर हे करतात। म्हणजे ह्यामध्ये जोखमीच्या माता म्हणजे आपण कोणत्या पाहिले जातात, त्यामध्ये ज्या मातांचे रक्तदाब वाढलेला आहे, म्हणजे त्यांना आपण हायपरटेन्शन असं म्हणतो। 140/90 हा BP असतो रक्तदाब, म्हणजे 140/90 हा ती जोखमीची माता म्हणून आपण ओळखली जाते। व रक्तक्षय 7.5 पेक्षा जर कमी रक्त असेल तर तिला आपण रक्तक्षय असं समजलं जातो। व ह्या प्रधानमंत्री क्लिनिकच्या दिवशी ज्या अशा हाय रिस्क जे ANC असतात त्यांच्यासाठी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची सुद्धा आपल्याकडे व्यवस्था केलेली असते। विशेष तपासणीमध्ये गायनोकॉलॉजिस्ट या ठिकाणी बोलवले जातात व गरोदर मातांची तपासणी केली जाते। हाय रिस्क मध्ये रक्तदाब, परत रक्तक्षय, थायरॉइड, आणखीन मातेची खेप जास्त किंवा तिचं पहिलं सीझर झालेलं आहे किंवा तिला जुळी गर्भधारणा आहे किंवा तिचं वजन जास्त आहे किंवा वय जास्त आहे किंवा कमी वयाची सुद्धा गरोदर माता असते, ह्यांच्याकडे आपल्याला विशेष असं लक्ष द्यायचंय म्हणून हे क्लिनिक आपण आयोजित केलेलं आहे। तर आपल्याकडे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंडर
34 आशा स्वयंसेविका काम करतात व 2 आशा सुपरवायझर म्हणून कामकाज पाहिलं जातात. तर आपल्याकडे एक प्रणाली अशी राबवली जाते की खालच्या स्तरापासून उच्च स्तरापर्यंत हे कामकाज चालू असतं. तर ह्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा सर्वात महत्वाचा कणा म्हणजे आशाताई. आशाताई हे लोकांच्या घराघरापर्यंत जातात. कारण त्या गावातीलच असल्यामुळे लोक त्यांना आपल्यापेक्षा पण जास्त मानाचं स्थान आहे. कारण गावातीलच असल्यामुळे सर्वांच्या ओळखीच्या वगैरे असतात. आणि आशाताई हे पात्र एक असं आहे ते लोकांच्या घरापर्यंत किंवा लोकांच्या चुलीपर्यंत सुद्धा जाऊ शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आशाताई हे एक लेडीज कर्मचारी असल्यामुळे तिला सर्व महिलांचे प्रॉब्लेम महिलांनाच कळले जातात. त्याच्यामुळे आशांना सर्वात चांगली माहिती दिली जाते. तर आपल्याला असं आहे की 12 आठवड्याच्या आत नोंदणी झाली पाहिजे गरोदर माताची. तर असं आशा स्वयंसेविका ह्या जे व्हिजिटमध्ये ना त्यांना त्या गरोदर मातांची नोंदणी 12 आठवड्याच्या आत केली जाते. त्यावेळेस त्यांना ती पूर्ण माहिती दिली जातात. नंतर लाभार्थी आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर गरोदर मातेची नोंदणी केली जाते. तिच्या सर्व तपासण्या केल्या जातात व त्याचबरोबर त्यांना आहार कोणता घ्यायचा, कोणत्या आहारातून तुम्हाला काय भेटणार आहे हे सर्व माहिती दिली जाते. तर गरोदर मातांनी मोड आलेली कडधान्य, हिरव्या पालेभाज्या किंवा गूळ शेंगदाणे वगैरे समावेश करावा. आपला हा ग्रामीण भाग असल्यामुळे बऱ्याचशा मातांचे बऱ्याचशा मातांना रक्तक्षय आढळतो. तर ग्रामीण भागामध्ये दूध मिळलं जातं पण काही मातांना दूध आवडत नसल्यामुळे ते घेतलं जात नाही. पण आपल्याकडं जे मिळतं ते म्हणजे गुळ शेंगदाण्याचा लाडू किंवा जेवणामध्ये ताटात दररोज गुळाचा वापर केला पाहिजे किंवा दूध घेतलं पाहिजे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, मटकी, मूग ह्याची उसळ वगैरे करून दिली पाहिजे. तर हे जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते त्यांना दिलं पाहिजे. गाजर, बीट आणि मोड आलेले कडधान्य ह्याचा वापर करावा. आणि आशा ज्यावेळेस नोंदणी होते त्यावेळेसच त्या मातेला सांगितले जाते की तिच्या कमीत कमी 5 भेटी प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्या पाहिजे, 5 तपासण्या झाल्या पाहिजेत. पहिल्या भेटीमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिला आपण गरोदर मातेला टीडी हे इंजेक्शन दिले जाते. म्हणजे आणि हे इंजेक्शन महिन्याच्या अंतराने 2 डोस मातेला दिले जातात. व आपल्याकडे शासनाचा एक असा प्रोग्राम आहे की रक्तदाब वगैरे ह्याची तपासणी आणि ज्या रक्त चाचण्या ज्या असतात ते पण सर्व मोफत तपासणी आपल्याकडे केली जाते. आणि शासनाने असा एक प्रोग्राम राबवला आहे की सोनोग्राफी सुद्धा आपल्याकडून त्या महिलेची एक मोफत सोनोग्राफी केली जाते. व आपल्याकडे केस पेपरला सुद्धा सध्या 5 रुपये सुद्धा शासनाने काहीच ठेवलं नाही, सर्व निशुल्क झालेलं आहे. पण हे सर्व जे प्रोग्राम चालू असतात किंवा जे आपल्याकडे उपलब्ध आहे हे सर्व आशाताईंमुळेच लोकांना माहित होतं. आशाताई ह्याचा प्रसार खूप चांगल्या प्रकारे करतात. आणि जेव्हापासून आशाताई हे क्रेडर चालू झालेलं आहे तेव्हापासून आपलं कामकाज सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे इथं सर्व स्टाफ रहिवासी असल्यामुळं पेशंट कधीही जरी आला एनी टाइम तरी कधीही काही अडचण येत नाही. एवढं बोलून माझं संपवते. PG न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.